नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मोठा दुग्ध व्यवसाय, ह्या ज्या म्हशी आणि गायी ह्या दोन्ही ज्या सांभाळल्या जातात, हे एकटे महिलेने हे पूर्ण सांभाळलंय. हा यशस्वी व्यवसाय करतायत. कशा प्रकारे व्यवसाय करतायत, गावात राहून कुठं विक्री करतायत आणि व्यवस्थापन करून कशा प्रकारे जास्तीत जास्त नफा कमावतात, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय करून द्या, तुमचं नाव आणि आपला गोठ्याचा पत्ता. लता शिवराम वाळूंज, ठाकर पिंपरी, वाळूंज शिवार, तालुका खेड, जिल्हा पुणे. कधीपासून दुग्ध व्यवसाय करताय तुम्ही? 6 वर्ष झाले. हा 6 वर्ष आधी इथून चालू केलं होतं का दुसरीकडे चालू केलं होतं? नाही, हे जागा डेव्हलप करून सेट बांधलं. मग त्याच्या आधी तुम्ही इथं नव्हता का? नव्हते, मी पुण्याला होते. बरं, मग शहरात राहून मग गावाकडे आलेत तुम्ही? हो हो, गावाकडे. ऍक्च्युली म्हणजे ना, कोरोनाच्या काळात गावाला. 2020 ला हा हा हा. त्यावेळी त्यामुळे मग गावाकडे येऊन व्यवसाय चालू करायचा वाटतं. ऍक्च्युली म्हणजे ना, मी इथं नव्हते, बिचनसोडला होते राहायला, माझ्या आई वडिलांकडे होते. आणि नंतर कोरोनाच्या काळात मी गावाला आले. एक साहेब होते, मुलाचे मित्र होते, आणि त्यांनी म्हणजे मला पण म्हटले की चला तुम्ही म्हणजे काय करायचं असं आमचा विचार चालला होता. नंतर आमचं गोठ्याचं ठरल्यावर त्यांनी पण मला पण गाईड केलं, चांगल्यापैकी गाईड सांगितलं की तुम्ही एक करू शकसान असं. महिला तुम्ही काय थोडेच म्हणजे असं करू नाही शकणार असं काय नाही. तुम्ही जरी मनात अपेक्षा जर ठेवली काम करण्याची ताकद, तर सगळं काही होऊ शकतं. आणि त्यांनी खूप मला गाईड केलेलं आहे बघा, खूप म्हणजे चांगलंच अनुभव दिला. मग तुम्ही एकट्यांनी हा पहिल्यापासून सुरुवात पाहिलंय व्यवसायाचं? हो हो, तुम्ही एकटा? आता मी इथंच राहते, मी म्हणजे इथंच असते. त्यामुळे तुम्ही एकट्या पूर्ण हे व्यवस्थापन बघताय पूर्ण? हो, व्यवस्था बघते. फक्त बाकीचे जे धान्य वगैरे सगळं माझा मुलगा, सरकी, हे बाकीचे वस्तू सगळं माझा मुलगा. म्हणजे ते व्यवस्थापन म्हणजे खरेदी करायचं काय? खरेदी ते करायची मुलगा बघतो. बाकीचं गोठ्यातलं व्यवस्थापन सगळं काय तुमच्याकडे? हो, हो, मीच बघते. सुरुवात कितीपासून केली होती? 10 म्हशीपासून केली. मशीन पासून? हो, म्हशीपासून. आता किती टोटल? आता 32-33 म्हशी मोठाला? हो. आणि गाई? गाई 10-15 हसं. आता दुग्ध व्यवसाय. 15 जनावर. हा हा. आता तुम्हाला जमीन किती आहे? अगदी 30 गुंठे. मग तुमचा चारा तर अजिबात शेतामधून नाही? नाही. म्हणजे चाऱ्याचं व्यवस्थापन बाहेरून आपण सगळं काही बाहेरून विकत घेता? सगळं बाहेरून आहे हम्म. ऊस म्हणजे मक्का असतो, ऊस असतो. शक्यतो वाडा घेत नाही आता, पहिला होता बरं, आता नाही घेत. बरं. आणि खाद्य तर बाकीचे आहे. खाद्य? हा. सुक्यामध्ये पंजाब ऊस आहे. भुसा असतो. कोणत्या जातीच्या म्हशी सांभाळताय? हरियाणा आहे. मुरा? आणि मुरा, हा, हरियाणाच्या मुरा आहे. आणि गुजरातच्या पण आहे काही. गुजरातच्या पण? भुजबुजच्या काय त्या. पहिल्या सुरुवाती कशापासून केली होती तुम्ही? कोणत्या जातीपासून सुरुवात केली होती? हरियाणा. डायरेक्ट हरियाणाच्या. आता पण आणताय म्हशी परत? हो. अजूनही वाढवताय? हो, येतात जातात असं काही नाही. ज्या पाराठ्या झाल्यात त्यांना विकतो, नवीन आणतो. सध्या फक्त दुधाचा धंदा आहे. हा, दुधावरतीच काम करतात? दुधावर, पारड्यांवरती काम करत नाही आपण? नाही. कोणत्या म्हशी चांगल्या आहेत, गुजरातच्या की हरियाणाच्या? मग आता पण ज्या भरणार आहेत त्या पूर्ण हरियाणाच्या भरणार. असं काय वेगळं? गुजरातच्या याच्यामध्ये काय फरक आहे आणि हरियाणाच्या याच्यात काय फरक? नाही, हरियाणाच्या याच्यात म्हणजे जास्त दिवस टिकतात, दुधाला टिकतात. प्लस म्हणजे जोपर्यंत म्हणजे 8 महिन्यापर्यंत आहे ना, त्या दूध देत असतात व्यवस्थित. तशा गुजरातच्या भेटत नाही दूध, त्याला आधीच आटून जातात. हो, कमी एकदम कमी दूध देतात. किती लिटरच्या म्हशी आहेत साधारणतः? म्हशी आहे 8 लिटर 9 लिटरचे एका टायमिंगला? 6 लिटरच्या पण. गुजरातच्या कमी आहे, हरियाणाच्या जास्त. एका टायमिंगला 8 लिटरच्या आसपास. आणि गाई सांभाळण्याचं कारण? मग गाई पण आपलं दोन्ही असावं जोड म्हणून. दोन्ही पण म्हणून? त्या पण पंजाबवरूनच गाय आणल्या होत्या आपण 10. त्याच्यातल्या पण खाली 2-4 आहे. आता त्या पण विकणारे बाकीच्या आहे आपल्याकडे. चारा व्यवस्थापनामध्ये सगळं काय विकत घेत आहे? हो. हिरव्यामध्ये काय काय, सुक्यामध्ये काय काय? सुक्यामध्ये पंजाब ऊस आहे, आणि हिरव्यात ऊस असतो, आणि मक्का पण असतो. मका पण असतो, मिक्स आम्ही करतो. आणि आता मुरगास पण चालू आहे. मुरगास पण मक्याचा? आणि खुराकामध्ये सरकी आहे, परत मक्का आहे, गहू बरडा आहे. बरं. हरभरा चुनी आहे, आणि चोकर वगैरे तर ते असतच आपल्या गावाचा भुसा. हे सगळं भिजून टाकता का कोरडच टाकता? नाही, भिजून असतं.
भिजून असतं सगळं काय. दिवसभराचं नियोजन कसं? दिवसभराचं नाही, सकाळी 4 वाजता उठल्या की दाणा टाकतात, मग नंतर शेण काढतात, शेण काढल्याच्या नंतर कुट्टीचा टाकतात, कुट्टीचा टाकल्याच्या नंतर सुरू करतात दूध. तर 7 वाजेपर्यंत आमचे दूध होतात. त्यानंतर परत कधी मग खुराक जातो? दिवसभर बाकीचं तर दिवसभर हे आपले धुणं दाणं 11 वाजेपर्यंत आपले हे बाकीचं नियोजन चालत असतं. नंतर परत 4 वाजता चालू होतं. सेम परत तसंच? हो हो, शेण तसंच. आणि ह्याच गव्हाणीमध्ये पाणी टाकतं? हो हो हो, गव्हाणीमध्येच पाणी भरायचं? गव्हाणीतच पाणी सोडून देतात. साधारणतः दूध किती निघतंय आता? उन्हाळ्यामुळे कमी झालंय दूध, उन्हाच्या पिरियडमुळे कमी झालेलं आहे. नाही तर पहिलं 200-300 लिटर दूध, 300 लिटर दूध होतं आपलं. 300 लिटर दूध होतं दिवसाला? हो. आणि गाईंचं? नाही, गाईचं दोन्ही मिळून. दोन्ही मिळून 300 लिटर दूध निघतंय. आता उन्हामुळे ना जरा कमी झाले, म्हणजे 60-70 लिटर तर भरणारे हरियाणाच्या म्हशी आणणारे आता. बरं, अजून वाढवणारे म्हणजे चालू रेटिंग चालू असते, जातात येतात जातात असं काही नाही. दुधावरतीच काम करायचं? दुधावरतीच काम करतो आपण. हा. आणि ज्या नाही हे दूध पूर्ण कमी झाले, एखादी म्हणजे 10तून 2 लागत नाही, 8 लागतात, ते आपण ठेवतो. ज्या नाही लागलेले नसेल ते विकून टाकतो. दुधाची विक्री कुठे करताय पहिल्यापासून? ताटला आम्ही अमोल डेअरीला घातलं, नंतर अवसरीला सारथी डेअरी. म्हणजे डेअरीला दूध जात होतं? हो, डेअरी. गाई आणि म्हशी दोन्हींचं पण? हो हो. बरं, मग पहिल्यापासून डेअरीला दूध जाते. दुधाला काय रेट मिळत गेला पहिल्यापासून सुरुवात आतापर्यंत? नाही, डेअरीवर ते आपल्याला कमीच भेटतो रेट. किती मिळाला? 52-53 मशीनला? तरी पण परवडत होतं आपल्याला? हो, परवडत होतं. आणि गाईला जायचं आपलं 29 रुपये. आता दूध वाढल्यात, आता दुधाच्या किमती वाढल्यात. पहिलं नव्हते वाढत. म्हशींचं कसं राहतं? लागायलाच मुख्यतः अडचण राहते? नाही, आमच्याकडे तर शक्यतो तर रेड आहे का तुमच्याकडे? नाही, रेडा नाही ठेवलं? नाही ठेवलं. डॉक्टर कडून इंजेक्शन लावून आम्ही भरलं. सिमेंटवरती भरवताय? सिमेंटवरती राहतात? हो, राहतात. का कारण काय राहण्याचं? कारण असं की ज्या वेळेस म्हैस हिटवर येते त्यावेळेस आम्ही 12 तासाच्या आतमध्ये म्हैस भरून घेतो डॉक्टरच्या, आणि नंतर परत 12 तासाने परत भरतो. म्हणजे तेव्हाच लगेच? हो हो. म्हणजे एकाच दिवसात परत 2 वेळा भरवता? नाही, आज म्हणजे रात्री जर आली ना तर दुसऱ्या दिवशी भरवून घेतो संध्याकाळपर्यंत. सकाळचा डॉक्टर येतो किंवा संध्याकाळचा येतो. पण 2दा भरवता ना तुम्ही? हो, आणि परत दुसऱ्या दिवशी परत भरतो. परत दुसऱ्या दिवशी भरवतो? हो, 2 टाइम भरवता? 2 टाइम. 12 24 तासाच्या आत. त्यामुळे त्या म्हशी राहत नाही. आता तसं 10तून येणार 1-2 होत्यात पहिले सगळे. आता क्लायमेट वातावरणाचं सगळं फरक असल्यामुळे होतं असं. पण शक्यतो पहिल्याच वेळेस राहतात. चांगले आपण खाद्य पण म्हणजे मिनरल्स पण ठेवतो. खाणे पण म्हणजे जनावरांना जे प्रोटीन पाहिजे ते पण आमच्याकडे व्यवस्थित आहे. एक साधारणतः एका म्हशीला खुराक किती किलो जात असेल एका टायमिंगला? तरी 5 किलो जात भिजून 5 किलो जात असेल. 2 टाइम टाकतं ना? हो, 2 टायमाचा 10 किलो जात. आजारपणाचं कसं आहे गाई आणि म्हशींमध्ये? आजारपण तर शक्यतो तर नाहीच गोठ्यात एवढा, तरी पण थोडं असतंच, म्हणजे असं काही हे नाही, येतच. बरं, आपण घरच्या घरी इंजेक्शन वगैरे देतो. घरच्या घरी सगळं उपाययोजना घरच्या घरीच करतो. मस्टडीजचा काय प्रॉब्लेम? गायांना मस्टडी होत असते, जास्त नाही. मशीनला नाही प्रॉब्लेम. म्हैस खाली झाल्यावरती तर ती लागते किती महिन्यांनी परत? ती वर्षभर दूध देते. नाही, लागते किती महिन्यांनी परत? तुम्ही कधी लावता? 4-5 महिन्यांनी येते. नाही, 4-5. तुम्ही लावता कधी? दूध जर चांगलं रुटीन असेल तर नाही लगेच नाही लावत. कारण आम्ही बाकीचा पण सोर्स बघून दुधा पाण्याचं की मग नाही लावत, आणि नंतर आम्ही थोडस दूध कमी झालं की मग लावतो. बर, मग असं किती महिन्यापर्यंत दूध चालू राहते खाली झालं? वर्षभर राहतं. वर्षभर. माझी 1 नंबर म्हैस गाय आहे ना, आता ती वर्ष होऊन गेलं, 1.5 वर्ष झाले. आता ती 5.5-6 महिन्याची गाभण. कालवडी आणि हे पारड्या त्यांना सांभाळत तुम्ही? नाही सांभाळत, आता तर नाही सांभाळत. पहिले मी गाय सांभाळल्यात, कालवडी केल्या, 2-4-5 कालवडी घरच्या तयार केल्यात. बरं, शिकत होत. आता नाही. काय अनुभव राहिला तुमचा स्वतःचा? अनुभव म्हणजे कसं की आपलं प्रॉपर म्हणजे दुधाचा धंदा आहे, आपल्याला दूधच पाहिजे, आणि आपलं सगळं विकतचा चारा असल्यामुळे आपल्याला परवडत नाही ही कालवडी पारड्या वगैरे सांभाळायला. त्यामुळे आपण ठेवायचं बंद केलं. मग दुधातून जास्त फायदा होतोय हे कालवडी पारड्या सांभाळण्यापेक्षा? नाही, दुधातूनच होतो. दुधातूनच होतो ना, कारण आपल्याकडे भैया लोक असतात कामाला, आपल्या घरचं कोणी करावणारे नाही, आणि लेबर असल्यामुळं
त्यांनाही पण पेमेंट वगैरे असतं. किती लेबर आहे कामाला आता? आता 4 आहे भैया. सुरुवातीपासून काय अडचणी काय जाणवलं तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये? नाही, आपण थोडीच जनावरं म्हणजे पहिल्यांदा 10 जनावरं ठेवली आणि 10 जनावरांपासून आपण थोडं वाढीत चाललो. जसं आपल्याला त्याच्यातून अनुभव येत चालला तसं जनावर वाढवली, मग हळूहळू वाढवल्यामुळं ते त्यातूनच शिकत गेलं तुम्ही? शिकत तुम्हाला प्रॉफिट राहत गेलं, कधी तोटा होत गेला, कसं राहत गेलं व्यवसायाचं? व्यवस्थित आपल्याला आहे ना, जास्त नाही आणि सगळं आपलं जाऊन बिऊन आपल्याला भेटायचं 2 रुपये जास्त नाही बरं भेटायचं. पहिल्यापासून आपण प्रॉफिट मध्ये राहत गेलो. प्रॉफिट म्हणजे आपल्या जशा क्वांटिटीनुसार आपण प्रॉफिट. पहिले एक 52-53 रुपयाला तुम्हाला म्हशीचं दूध जात होतं, हो, मग आता कितीला जातं? म्हशीला 60 रुपये 60 रुपये. हो. व्यवसाय कसा वाटतो ओव्हरऑल? चांगला व्यवसाय, फायद्याचा व्यवसाय कसं वाटतं तुम्ही तुमच्या अनुभवातून? तसा तर हा धंदा आहे ना खूपच चांगला आहे, तर करण्यावरती आला आपण. आपलं मॅनेजमेंट कसं आहे, व्यवस्थापन हो, योग्य टायमिंगला, योग्य टायमिंगला चारा पाणी सगळं दवा पाणी पण योग्य टायमिंगला झालं हो तर फायद्याचं. तर फायदे. महिलांसाठी हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो? बाकी कोणता व्यवसाय करणं महिलांसाठी हा चांगला व्यवसाय आहे असं काही नाही की महिलांनी सुद्धा ज्या गरीब आहे महिला त्यांनी जनावरे थोडी म्हणजे 4-2 वाढीत चालावा. जसं तुम्हाला त्याच्यातून सूट भेटन का म्हणजे प्रॉफिट होत चालत तर तशी जनावर वाढवायला काही हरकत नाही. कोणता व्यवसाय चालू करायला महिलांनी म्हणजे मागं नाही राहिलं पाहिजे आणि आतून जरी उभारी केली तर होऊ शकतं. म्हणजे कोणत्याही व्यवसायात आहे ना होऊ शकतं. मी पण असे होते की मी कधी काम केलेलं नव्हतं, मी पुण्यातच राहिलेली आहे. बरं ते एक साहेब होते PS, त्यांनीच मला सपोर्ट केला, भरपूर माहिती दिली, अनुभव दिला. करणार तुम्ही हे करा, काही होत नाही, काहीच माग फिरू नका, तुम्ही पुढे चलत राहा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी, असं गाईड करायला भरपूर ते होते. म्हणून मी पुढे गेले. हा जनावरांचा व्यवसाय असा आहे की कमी जास्त होतच असतं. दूध पण कधी एखाद्या 1-2 महिने कमी होतात, उन्हामुळे पण जास्त घट येते आणि कधी लॉस पण येतो. बरं असं नाही की ते कंपल्सरी लॉस असतं की कधी लॉस असतं, कधी प्रॉफिट बी असतं. हे कंटिन्यूस तुम्ही करणं गरजेचं आहे आणि जर करीत राहिलं तर त्याला बेनिफिट भेटत असतो. तुमचा व्यवसाय खूप चांगला आहे, तुमचं व्यवस्थापन खूप चांगले आहे, मस्त, आणि माहिती खूप चांगली सांगितली, त्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया अशाच एका चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.